नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे रांगोळीचा आहे. पण त्याच्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. खूप छान-छान तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि वाचताना अतिशय आनंद होतो. खरंच मनापासून आभार. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तुमच्याबरोबर शेअर करते. आजची रांगोळी आहे अर्थातच मी काढली आहे म्हणजे तुम्ही सुद्धा अगदी सहज काढू शकाल इतकी सोपी रांगोळी आहे. पण दिसायला खूप सुंदर रांगोळी होती आजची सुद्धा. तर सगळ्यात पहिल्यांदा की नाही सुरुवातीला मी हे जे अर्धवर्तुळ काढून घेतलेले आहेत तर ते मी जमिनीवरती ड्रॉ केली होती पेन्सिलने आणि त्याच्या सहाय्याने काढलेले आहेत. आपण ह्याच्या ठिकाणी बांगडी ठेवून किंवा एखादा पुठ्ठा अर्धवर्तुळाच्या आकाराचा पुठ्ठा ठेवून सुद्धा आपण काढू शकतो आणि थोडीशी जर मग रांगोळी आत बाहेर कुठे गेलीच असं वाटतं आपल्याला तर आपण हाताच्या सहाय्याने की नाही ती नीट आपण करू शकतो. तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की हे जे मी इथे कलर ह्या रांगोळीमध्ये जे वापरलेले आहेत, आपण कोणतेही कलर वापरू शकतो आपल्याला कॉम्बिनेशन जे चांगलं वाटेल ते. तर मी जी पाहिली होती ना रांगोळी, जिथे मी ऑरेंज कलर आता वापरते आहे, तिथे ऑरेंज नसून पिवळा कलर होता आणि माझ्याकडचा तर पिवळा कलर तुम्हाला माहिती आहे किती रफ आहे तो. त्याच्यामुळे मी हे कलर जे आहे ते स्विच केले. कारण हे ज्या पाकळ्या आपण करतो आहोत की नाही, त्याच्यासाठी अतिशय स्मूथ रांगोळी असणं खूप गरजेचं आहे. हा माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते. म्हणजे रांगोळी काढताना की नाही आपण काढायला घेतो आणि नंतर मग त्याच्यामध्ये असं होतं की आता एवढं सगळं केलं आणि परत ती पुसायला लागणार आपल्याला. एकतर कलरसुद्धा फुकट जातात आणि एवढी मेहनतसुद्धा फुकट जाते. म्हणून मी तुम्हाला एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर केला. तर जिथे येलो कलर आहे तिथे ऑरेंज कलर होता त्या रांगोळीमध्ये आणि जिथे ऑरेंज आहे तिथे येलो कलर होता. मी कलर स्विच केलेले आहेत. कारण जेव्हा आपण डॉट जेव्हा काढतो की नाही रांगोळीने, त्यावेळेस ते पाकळ्यांसारखे आपल्याला करायचे असतात किंवा वळवायचे असतात. त्याच्यासाठी स्मूथ रांगोळीच लागते. त्याच्यामुळे पानं किंवा पाकळ्या फुलांच्या काढायच्या असतील, त्यावेळेस आपण अशी एकदम टेक्स्चर खूप छान आणि फाईन असलेली रांगोळी वापरली, तर आपली रांगोळी खूप सुंदर दिसेल. त्याच्यानंतर इथे पिवळा कलर ते कलर तर मी स्विच केले, मी तुम्हाला म्हटलं आता. त्याच्यानंतर की मध्ये हे जे डॉट आहेत ना येलो कलरचे ते पांढऱ्या रांगोळीमध्ये दिसत नाहीयेत, पण तिथे डार्क कलर एखादा वापरला तरीसुद्धा सुंदर दिसेल ती रांगोळी. अशी थोडीशी मॉडिफाय करून मी ही रांगोळी काढलेली आहे. पण माझ्या मते वेगळे कोणतेही कलर वापरले ह्याच्यापेक्षा डार्क कलर जरी वापरले किंवा गुलाबी आणि येलो कलर वापरला तरीही रांगोळी खूप सुंदर दिसेल असं मला वाटतं. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजची रांगोळीसुद्धा तुम्हाला आवडली असेल अशी आशा. तर खूप छान अशा 2 लिलीची फुलं मला भेटली झाडावरती, तीसुद्धा काढून घेतली आणि उंबरठ्याच्या पूजेसाठी वापरली मी ती. आणि आजची रांगोळी मी अतिशय स्लोमध्ये दाखवते कारण मला एक कमेंट होती की रांगोळीची डिझाईन थोडीशी नीट दिसेल का प्लीज म्हणून. तर त्याच्यासाठी मी हा फायनल व्हिडिओ जो आहे तो अतिशय स्लो केलेला आहे. आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.